श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपात्तमं वन्दे परमानंद माधवम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री पांडुरंग रुक्मिणी रंगा, मुनिमानस हृदय भृंगा, नाम अनामातीत भंगा, निभंगा दुरिताते, एका श्रोते सादराता, मागील कथा भाग निरुता, अनुमोदन देऊनी तत्वता, परिसाता कथानक। भगवंत सर्वांना सांगतात की गत अध्यायामध्ये काय झालेलं आहे, काय नाही आहे ते तुम्हाला मी सांगितलं. आता पुढची कथा मी तुम्हाला सांगतो, ती तुम्ही ऐका आणि त्या कथेला तुम्ही अनुमोदन द्या, असं भगवंत म्हणतात. ऋषी माझी शिरोमणी महाराज दुर्वास मुनी, वासवाते विचारुणी निगता झाला तत्कालीन. सर्व ऋषींचा शिरोमणी दुर्वास ऋषी, ज्याचा दुरूनच वास येत होता की कुठून येत आहेत, काय येत आहेत. पण सज्जन हो, आपल्याला ऋषीमुनी संत असं म्हटलं, या नवीन पिढीला काही माहितीच नाही आहे. अहो, या कलियुगामध्ये काय आहे काय हेच माहिती नाही आहे. तर दुर्वास मुनींचा अधिकारच एवढा होता. पण आपण ते पुढे आता ऐकणार आहोत. पण त्यांना सांगितलं की ते ऋषींनी ती कथा नको तुम्ही ऐका. इंद्राला सांगून ते काय करते झाले आपण पुढे ऐकूया. 8 सहस्र ऋषींचा मेळा, घेऊनी पातला भूतळा, मार्गी चालता तयाला, विचार आठवला मानसी. पहा, एखाद्यानं आपल्याला तर गोष्ट दुसऱ्याबद्दल सांगितली, अरे हे तर असे आहेत, ते तसे आहेत, हे तर अविचारी आहेत, त्यांची तुमची निंदा केली तिने तुमची. कोणावर किती विश्वास ठेवायचा आहे, काय विश्वास ठेवायचा आहे, म्हणून आपल्याला आपण विचार करून बोलायला पाहिजे. तसं या दुर्वास ऋषीच्या मनामध्ये आला असताना त्यांनी काय केलं, 60 सहस्र ऋषींचा मेळा घेतला आणि या भूतलावर ते मार्गक्रमण करत राहिले. आणि इतक्यामध्ये या 3 गोष्टीतनं खूप घातक आहेत. कुठल्या? पण, परंतु आणि लेकिन. सवाच्य आहे लेकिन, परंतु ह्या गोष्टी खूप घातक आहेत. तसं दुर्वास ऋषी तर निघाले, पण त्यांच्या मनामध्ये एक विचार आला. तो कुठला विचार आला आपण ऐकूया. दुर्वास विचारी निजमनी, ते धन्य या त्रिभुवनी, जे अर्पिती द्विजान्नदानी, कृतकृत्य तयाने पये. मी याच्या अगोदर सांगितलं, रामदास स्वामींनी म्हणून मनाला बोध केलेला आहे, दुसऱ्याला बोध केलेला नाही आहे. तीच कथा इथे झाली. दुर्वास ऋषींच्या मनामध्ये आलं. मी काय म्हणालो त्या दिवशी, मना सज्जना भक्ती पंथे जावे, तरी श्री हरी पावी देतो स्वभावे.
जनी निंदते सर्व सोडून द्यावी. हीच गत मना यांच्या दुर्वासरूजींच्या मनामध्ये आली आणि ते निघता असताना त्यांच्या मनामध्ये भावना आली की अरे बाबा हे तर कसं आहे. मनाला विचारू लागले दुर्वास मुनी, धन्य धन्य या त्रिभुवनामध्ये आहे तो राजा आणि द्विजांना अन्नदान देतो आहे, नामस्मरण करतो आहे आणि कृत्य तो माणूस असताना सुफलतयाचा जन्म पाही व्रत तपे दाने सर्वही तीर्थाटने आदि करूनही साधिल त्याने द्वादशी. नित्यने मनामी जे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हा राजा तो दर द्वादशीला असा हा व्रत वगैरे करतोय आणि दुर्लभ व्रत असताना हे सर्व असता काही तीर्थाटन आदरी करून असताना व्रत तपे दान सर्वही तीर्थाटने आदी करूनही साधली त्याने द्वादशी. सगळं तीर्थाटन करून सर्व यथायोग्य शास्त्राचा नियम करून तो तर राजा अंबरीश राजा हे करतोय. मग काय करावं. कोटी पापेय तथाच या अन्नदाने करुण पाही सकळ सौभाग्य तो लाही तया ते कधी न घडे अपायी पाप क्षय होयने. दुराचार्याने दुर्व्यसनी माणसाने सज्जनाला किती जरी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचा काही पाप होत नाही. थोडा त्रास होईल पण त्याचा सुख त्याला मिळणारच आहे. तसं ह्या द्वादशी तिथे अन्नदान करत होता तो त्याला सगळं सौभाग्य प्राप्त होईल आणि कधी न घडे अपाय. त्या व्यक्तीला कधीही अपाय होणार नाही. त्याचा पापाचा क्षय कधीच होणे नाही आहे. कोटी पापे घडली तयासी जरी संहारी एक द्वादशी तया माझी मळमाची विशेषी जाणी दे. कोटी जरी पाप तुम्ही केला असेल त्याला ही जर द्वादशीच पुण्य घडलं असेल तर त्याला मळमासामध्ये या तर कुणीही त्याचं काही करू शकत नाहीये. आणि या एशिया पर्व काळाते जे करीत नाहीत मानाते अन्नदान नगडे. एशिया पर्व काळाते जे करीत नाहीत दानाते अन्नदान नगडे तयाते धिक्त याते जन्मोजन्मी. भगवंत म्हणतात या पर्व काळाला जो कुणी अन्नदान करीत नसेल, कुणी व्रत वैकल्य करीत नसेल त्याचा जन्म धिक्कार असो. त्याच्या जन्मात काहीही उपयोग नाही आहे. आणि जरी झाला श्रीमान बरवा तरी काय करावे तयाचा गौरवा. जो विनमुख झाला केशवा तू काय जाळावा स्मशानी. बघा तो खूप श्रीमंत आहे, नको ती त्याच्याकडे संपत्ती आहे, श्रीमंती सगळी आहे, पण तो भगवंताचं जर नाव घेत नसेल तर त्याची संपत्ती काहीही कामाची नाही आहे. तो भगवंताला विनमुख होतो आणि त्याचे काहीही उपयोग नाही आहे. त्याची भगवंताचा डायरेक्ट ती संपत्ती काय जाळावी का इथपर्यंत म्हणतात. म्हणून असं तर तुम्ही पैसा आहे आर्चा आहे सगळं नुसतं सुख भोगितलं ना तर सुख भोगून काही उपयोग नाही आहे. सुखाने काही होत नाही आहे. तुमच्याकडे पैसा आहे, अडका आहे, सगळं आहे, सगळं असल्या म्हणजेच काही उपयोग नाही आहे. भोगेंगे कर्म होवेगा उसमें नहीं है फेर भगवान तेरे राज्य में देर अनधेर याद रखो. भोगेंगे कर्म होवेगा उसमें नहीं है फेर भगवान तेरे राज्य में देर अनधेर. किया है धर्म वो धर्मवान बनेगा, किया है जिसने कर्म वो कर्मवान बनेगा. दिया है जिसने धर्म वो धर्मवान बनेगा, किया है जिसने कर्म वो कर्मवान रहेगा. याद रखो भोगेंगे कर्म होवेगा उसमें नहीं है फेर भगवान तेरे राज्य में देर अनदेर. पहा संतांनी पण तेच सांगितलंय. सर्व आयुष्य आहे
आणि हे तुम्ही सुख तर नुसतं भोगला ना, काहीही उपयोग नाही आहे. आणि त्या भोगाला तर काही भोगे रोग भयम सुखे क्षय भयम वित्तेषु राज्ञो भयम. भोगाने काय होतं, रोग येते. मग दवाखान्याकडे जावं लागतं सकाळ दुपार संध्याकाळ. हां हां डॉक्टर साहेब खूपच दुखायला लागले, काय पड्या, हां श्वासोश्वास घ्या, हां आणखीन घ्या, हां खाली सोडा, परत घ्या, हां काय करा, हां डोळेवरती करा, प्राण सोडा. हेच आहे, दुसरं काहीच नाही आहे. सकाळच्या 2 गोळ्या, दुपारच्या 2 गोळ्या आणि संध्याकाळच्या 2 गोळ्या. म्हणून भोगे रोग भयम सुखे क्षय भयम. जास्त सुख पण घ्यायचं नाही आहे, म्हणून नामस्मरण करायचं आहे. हेच बरोबर येणार आहे, दुसरं काही बरोबर येणार नाही आहे. आणि तसं तुम्ही किती जरी संपत्ती असले, संपत्ती का जाळावी का असं भगवंत म्हणतात. ते धन्य आचरती व्रताते अनुसरले जान्नाते ते प्रिया केले भगवंते पापले क्षतयाते नातळे. जे लोक दान धर्म करतात, भगवंताचं नामस्मरण करतात, ते तरुण जातात. अन्यथा रोगराई येते, नको तिकडे त्यांना दान धर्म करावा लागतो. आणि धन्य तो अंबरीश जो दानाधीश सकळ भूसरामाधीश नसे लवलेश पापांचा. आपण काल पाहिलं होतं, इंद्राला खूप भीती वाटू लागली. अंबरीश राजा सर्व पुण्य करतोय आणि माझं तो पद जे आहे इंद्राचं ते दळमळतंय आणि तो बसतो का, तीच गती. मग काय केलं त्यानं, दुर्वास ऋषीला सांगितली. म्हणून काय केलं, आणि हा अंबरीश राजा कसा होता, पुण्यवान होता, दानशील होता, सर्व भूसरावरती. तो भगवंताचा थोडाही लवलेश पापाचा त्याच्याजवळ नव्हता. त्याती छळावया पाही आम्ही दातसो लवलाई तया रक्षिता शेषिताई नचले नवाई आमची येते. दुर्वास ऋषीच्या मनामध्ये आलं. म्हणून मन एव मनुष्यानां कारणम बंध मोक्षयो. हो, मी वारंवार सांगितलं की मनाला तुमचे विचारा, फक्त कारण वेगळं असू शकतं. दुर्वास ऋषीच्या लक्षात आलं, तो एवढा तपस्वी आहे, एवढा ज्ञानी आहे, त्या थोडा सुद्धा पापाचा क्षय नाही आहे. आणि त्याच्याकरता आम्ही कशा करता चाललो होतं, त्याला आम्ही एक करूत या दर्शन. आणि जातो सो लवलाही, त्याला छळण्याकरता, ऋषीला छळण्याकरता मी जातोय. आणि कोणामुळं, तर इंद्रामुळं. पुण्यवंत तो भूपती दान करू दया तया ते दर्शन मग अग्रभागी दे कथन सुखे का करुणी घडवते. आणि त्याचा पाठीराखा कोण आहे, भगवंत आहे. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. उसकी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. त्याच्याजवळ कोण आहे, भगवंत परमेश्वर आहे, विष्णू आहेत. अंबरीशी बरोबर कोण, भगवंत आहे. पण आता आम्ही निघाले आहोत, आता हे काय, त्याच्याबरोबर भगवंत आहेत, पण आता आम्ही निघालो, पुढची कथा काय घडल ते घडल, पण आता आम्ही गेलं पाहिजे. म्हणून अंबरीश ऋषीकडं दुर्वास ऋषी निघालेले आहेत. सुख घडो किंवा दुःख घडो ऐशी चित्ती विचारणा करुणी चालीला ऋषी राणा त्वरे पावला नृप भुवाना केली गर्जना समजती. असं मनाला विचारू की तो अंबरीश ऋषी पुण्यवान आहे, तेजस्वी आहे, तो पापात थोडं सुद्धा पाप नाही आहे. आणि अशाला मी छळायला चाललो, अशाला मी कपट करून चाललो. आणि असं चालत असताना तिथे आले, अंबरीश ऋषी जवळ आले आणि सर्व ऋषींनी गर्जना केलेली आहे. जय जयकारोणी घोषे एकता नृप संतोषे अति उल्लासे निज मानसे सामोरे येत नृपतया ते. संत देव ब्राह्मण आपल्या जवळ आले ना, पटकन उभं राहावं, त्यांचं दर्शन घ्यावं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मनामध्ये अहंकार अजिबात आणू नये. दुर्वास ऋषी
अंबरीश राजाच्या जवळ येतात, जे जे करतात, ताबडतोब उठून महाराजांना गेले आणि महाराजाच्या जवळ गेले आणि अतिशय आनंद झाला अंबरीश राजांना आणि समोर आले. दंडप्राय लोटांगणी समजता ते नमुनी बद्ध हस्ते प्रवर्तने स्तवणी मधुर वचनी आनंदे. आणि दंड लोटांगण घातलं. नमन म्हणजे लोटांगण घातले, नुसते पायाला ताशे हात लावले नाही आहे. हल्लीकडे नमस्कार वेगळा झाला आहे. आम्ही जावतो ना प्रवासाला, त्याचे लांबूनच हात जोडतात, नमस्कार महाराज. मी म्हणलं बाई नमस्कार करू नको, डोळा वगैरे गेला माझा. असं काय नमन म्हणजे तुमचं जे डोकं आहे त्या यतीच्या त्या संताच्या मस्तकावर पायावर डोकं ठेवलं पाहिजे तुम्ही. नाही तर आपण बघा मंदिरामध्ये चालता चालता रस्त्याने जातो, मंदिर असतं, दत्ताचं मंदिर आहे, विठोबाचं मंदिर आहे, हातामध्ये छत्री असते, कोणाच्या हातामध्ये काठी असते, ते काठीचेच नमस्कार करतो. छत्री असली की छत्री, काठी असली की काठी. काय दाखवतो भगवंताला, काठी का छत्री? नाही. भगवंताच्या जवळ जाऊन संतांच्या जवळ साष्टांग प्रणिपातेनं साष्टांग नमस्कार घातलाय. तर या राजाने भगवंताला, अंबरीश ऋषींनी त्या दुर्वास मुनीला साष्टांगण नमस्कार केला आहे आणि हात जोडलेले आहे, विनंती केली. म्हणून आपल्या घरी अतिथी आला, ब्राह्मण आला, संत आला, पटकन उठावं, त्यांना नमस्कार करावा, त्यांना बसायला द्यावं, ही आपली परंपरा आहे. म्हणून त्या राजा असताना सुद्धा दुर्वास ऋषीला त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि मधुरवाणीनं या देता बसा, खाली होती का कुणी? अरे असं बोलू नये. संतांना, मोठ्या माणसांना मोठ्या आवाजामध्ये बोलू नये आणि जास्त पण बोलू नये. ते काय सांगतात तेच ऐकावं, त्याच्या व्यतिरिक्त काय ऐकू नये. तथाच धन्य ते धन्य या संसारी नर एकता आनंदती द्विजवर अर्पती पूजा प्रकार आणि अग्रहार द्विजाते. ती नर, ते माणूस किती पुण्यवान आहे की या द्विजांच्या ब्राह्मणाचा आवाज आहे, जयकार, आणि ब्राह्मणाच्या ठिकाणी पूजा चाललेली आहे. नाना प्रकारचा आग्रह करतायत द्विजांना, म्हणजे ब्राह्मणाला आग्रह करतायत. काय कशाचा आग्रह करतायत? भोजनाती क्षिती पदार्थ परिधन्य वस्त्र सहित तयावरी कृपाळू अनंत निवारी आघात निजांगे. भगवंताना जर तुम्ही दिलं तर भगवंत तुला देतो. कसं देतो? मी मागच्या याच्यामध्ये म्हणलंय, दानधर्म आपण करायलाच पाहिजे. कारण का? दिधल्यावरी देवाने मागे पाहू नकोस धर्माला, विपरीत काल आल्या मग सारेल धर्म कर्माला. म्हणून तो राजा दान धर्म हे जे करतोय ना, हे कशा करता करायचंय? ज्यावेळेस आपल्याला विपरीत परिस्थिती येईल, आपल्यावर दुःख ओढवेल, त्यावेळेस तो भगवंत आपल्याकडून काय होतो? धावून येतो. म्हणून आता हीच संकटच होतं. दुर्वास ऋषी आले होते, पण भगवंताची सेवा केल्यामुळं, दानधर्म केल्यामुळं, विपरीत काल आल्यामुळं पहा तो कसा निर्वाण चाललाय. आणि इथं काय चाललं होतं? ब्राह्मणांची पूजा चालली होती आणि जे जे मागतील ब्राह्मण जेवायला ते त्यांना पदार्थ मिळत होते. ब्राह्मण पातल्या निजग्रही भूतलेसी ग्रंथी घालती पायी म्हणता मुचा हात रिकामा नाही परता होई भटभटा. हेच मी आता तुम्हाला म्हणलोय. एखादा माधुकरी मागणारा किंवा ब्राह्मण, कोणी संत, भिक्षा मागण्याची पद्धत आपल्याकडे आहे. तो जर आला ना आणि त्याला सांगेल, हे जा पुढे, आता मी कामात आहे, थोड्या वेळेने ये, असं अजिबात म्हणू नये. जे तुम्ही काम करत असाल ते काम सोडून द्यायचं आणि त्याला दानधर्म करायचा, हे बरोबर येणार आहे. म्हणून भगवंतच सांगतात, ब्राह्मण पातल्या निजग्रही. तुमच्या घरीच ब्राह्मण आला असेल, द्विज आला असेल, अतिथी आला असेल, सर्व काम सोडून देऊन पहिल्यांदा आपण त्याची विचारपूस केली पाहिजे. आणि आपण भगवंत म्हणतात, ज्याची चौकशी करायची त्याची आपण करत नाहीये. आणि जे नको ते लोक येऊन बसतात, त्याला चहा घ्यायचा का, पाणी घ्यायचा का, थोडी पोहे घ्या. जे नको त्याची आपण सेवा करतो. ज्याची करायची पाहिजे ती आपण त्याची सेवा करत नाहीयेत. आणि अशा लोकांचा धिक्कार असो. भगवंत म्हणतात,
तथाच म्हणून ब्राह्मणाची आपल्या घरी जर ब्राह्मण आला द्विजा आला तर त्याची आपण यथोसक्त पूजा करून त्याचा आदर केला पाहिजे. ऐसी ते ब्राह्मणा ते धिक्कारासो तया ते तैसा नवे अंबरी चंद्रपणात परमन भावार्थ विनमित. बुद्ध म्हणून जातो नको त्या व्यक्तीची पूजा करणारे पण ब्राह्मणाची पूजा न करणारे त्यांचा धिक्कार असो असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. तथात पण अंबरीश के तसे नव्हते. काय ब्राह्मणाची सेवा करत होते, अतिथीची सेवा करत होते, सज्जनांची सेवा करत होते, ऋषीमुनीची सेवा करत होते. आमचे कोण अंबरीश ना परम भक्त आणि भावार्थ होते. म्हणत धन्य आजीच्या पर्व काळ माझा भाग्योदय झाला सफळ घेऊन या समुदाय सकळ ग्रहा पातला न प्रार्थिता. किती पुण्यवान आहे गुरुवार का अंबिरस राजा म्हणते तर मी आज किती पुण्यवान आहे की सर्व संतांचा मेळा आलेला आहे माझ्या घरी आणि कसं न बोलवता आलेला आहे. मी खरंच किती पुण्यवान आहे. माझा भाग्याचा उदय किती खूप मोठा आहे. कोटी पर्वकाल एकवटले किंवा चंद्र सूर्य एकवटले तेच फळ आधी लादले दर्शन दिले महाराजा. कोटी पर्वकाळ येऊन गेले एक जरी वटले किंवा चंद्र आणि सूर्य एकवटले त्याच्या तेवढं जे काही पुण्य आहे ना त्याच्यापेक्षा ही पुण्य हे आपले साधू आपल्या घरी आले तर अहो संत पण तेच म्हणतात साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. त्याचं काही जण म्हणतात साधू संत येती घरा पुढचं दार बंद करा. अहो लहान लेकर चांगली टाकतात ते वाईट नसतात पण आपणच त्यांना खोटं बोलायचं शिकवतो. कसं काय माहिती आहे का आपण एखाद्याच्या घरी जावं ओ श्यामसुंदरराव ओ श्यामसुंदरराव श्यामसुंदरराव मधल्या घरामध्ये असतात आणि त्याला सांग बाबा बाहेर गेले. त्या पोराला काय सांगतात बाबा बाहेर गेले. ते पोरग अज्ञान असतं ते दरवाजा उघडतं बाहेर येते ते म्हणतो बाबा म्हणले बाहेर गेले. तो काय म्हणतो बाबा म्हणाले की मी बाहेर गेले. पहा म्हणजे खोटं कोण बोलतोय आपणच बोलतोय. म्हणून पोरांना शिस्त लावताना आपण अगोदर सगळं आचार विचार पेरले पाहिजेत. म्हणून आडात असेल तर पौर्यात येईल हो त्यात येऊ शकणार नाही आहे. आता आम्ही काही काही ठिकाणी कीर्तनाला जातो काय काय गंमत होती. म्हणून आपल्या पोरांवर आचार विचार उच्चार आपण जर चांगला असतील तर पोरं तसे वागतील ना. त्याचं कीर्तनाला काही काही ठिकाणी गेलं ना एवढी पंचायत पडती महाराज तुम्हाला काय म्हणून सांगू. असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. आता संध्याकाळचं कीर्तन होतं म्हणून दुपारी गेलो. कशी व्यथा आहे आपल्या संसाराची पहा आणि काय त्यांना आपण निभून नेणार ते पहा. गेल्यानंतर गावाकडचंच होतं ते काही सिटीमधलं घर नव्हतं गावाकडं होतं आणि आपलं गेलो शामराव कुठं राहतात शामराव कुठं राहतात. त्यानं सांगितलं बाबा त्या मारुतीच्या मंदिराच्या तिथे राहतात. आम्ही विचारत गेलो. परत तिथे विचारलं म्हणजे हे का हे दिसतंय म्हणजे शामरावचंच घर आहे. आम्ही आपलं गेलो तिथं आहेत का शामराव. समोर ती मुलगा होता. अरे म्हणलं बाबा आहेत का शामराव तुला काय करायचे. प्रथम दर्शने मग शिका पाहता. अरे म्हणलं बाळे तुझे बाबा कुठे आहेत तुला काय करायचंय. अरे बापरे थोडं प्रसंग कठीणच दिसतोय. थोडं मध्ये गेलो तर त्याची आई होती शामरावची पत्नी. अहो आहेत का शामराव या सगळे येतील इथंच मरत आहेत महाराज लोक. अशी बायको मिळाल्यापेक्षा संन्यासी राहणं बरोबर का महाराज. ज्याचा ते विचार करा मी म्हणून काही करू नका तसं. पण अशी बायको मिळाल्यापेक्षा काय म्हणाली सगळे महाराज तिथे आमची इथंच मरतात. परंतु या आहेत बाहेर गेले. आम्ही आपलं गेलो हातपाय धुतले पाटावर बसलो पाणी वगैरे दिलं. पाटावर बसलो तिथे आले त्यांचे चिरंजीव महाराज तुमच्या मांडीवर बसायचे. अरे म्हणून नको बाळ नाही मांडीवरच बसणार आहे. काय करावं आता त्यांच्या घरी आलेलो थोडा चहा ठेवला बाजूला मांडीवर बसला. चष्माच पाहिजे. अरे तसं करून ने बाळ चष्मा घेतला. खिशांची चष्माच का घ्यायला नाकात का बोट घालायला कानात का बोट घालायला लागला. आणि म्हणते महाराज एवढा नाद आहे ना खूप दिवसापासून प्रत्येक महाराज लोक आले ना की कोणाचं ते उपर्ण करतो कोणाला आमकं करतो कोणाचं ते करतो. परवा महाराज आले होते ना त्यांचं धोतरच फिरलो होतो. बाबा चहा ठेवून दिला वस्त्र घेतलं जे नीट पळालो गाडी धरली महाराज की परत अशा ठिकाणी गेलो नाही. म्हणून
अशी संतती काय कामाची आहे? हे धोत्राचं काढायला लागलं, नाकात तोंड पोटात घालायला लागलो. म्हणून सुभाषितकारांनी लिहिलंय, सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चातुरः दात्रतवं वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशील शीलवान मुलगा पाहिजे का असा पाहिजे? म्हणून अतिथी देवो भव असं म्हणणारा पाहिजे. म्हणून आपण जसं आचरण करतो तसं मुलं करत असतात. इथं अमृष मुनी काय भगवंताची सेवा करतात आणि प्रत्येक दान धर्म करत असताना त्यानं सांगितलं, लक्ष्मीला भगवंत सांगतात, जो ब्राह्मणाची सेवा करतो, अतिथीची सेवा करतो, त्याच्याजवळ मी आहे, अन्यथा मी नाही आहे. म्हणून कोटी पर्वकाल अमृत म्हणू लागला, भगवंता दुर्वास ऋषी आलेले आहेत आणि मी किती भाग्यवान आहे, माझ्या भाग्याची काही सीमा नाही आहे. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. किती मी पुण्यवान आहे महाराज. या तुम्ही बोलणी येसी मधुरवाणी आसन दिदले समस्ता लागुनी पूजा प्रकार मुनी पुरस्कार पूजनी असुराले. पहा या मुनी हो, या. सगळ्यांना नमस्कार केला, प्रत्येकाला आसन बसायला दिलं. त्यांना आसन वगैरे बसायला दिलं. त्यांची पूजाचे जी काय प्रकार होता ती पूजाचा प्रकार केला. तेव्हा बोलता झाला ऋषी बोलो, पोटी क्षुधेता असे बंबाळ, तेथे पूजा प्रकार न ऋचे सकाळ विषवत सकळ गमताती. हे पण खरंच आहे. आता परीक्षा घ्यायची म्हणल्यानंतर काय प्रश्न विचारतील त्याचा काही नियम नाही ना. तर आता हे दुर्वास ऋषी सर्व ऋषी म्हणू लागले, अरे बाबा तू हे पूजेचे प्रकार काही करू नको. दशमी, एकादशी आणि द्वादशी 2 दिवस झाले आमच्या पोटामध्ये काही नाही आहे. आम्हाला भूक इथे लागलेली आहे आणि आमच्या क्षुधा म्हणजे आम्हाला काय लागलेली आहे, भूक लागलेली आहे. आणि बाकीची जी तू उपचार करायला लागलास ना, आम्हाला ते विशेष समान आहेत. कालची असे एकादशी अवघा वेळ उपवासी संधी साधूनी द्वादशी पातलो ठायाची तुझिया. हे नृपश्रेष्ठा राजा, कालची एकादशी आहे आणि आम्ही उपवासी आहोत, तुझ्याकडे भोजन मिळेल म्हणून आम्ही तुझ्या ठायाशी तुझ्याकडे आलेलो आहोत. क्षुधा हे पापिनी दारुण सुचो नेदी संध्या स्नान पोटी पेटलिया जठरान्न अन्ना परांना नेनेची. एकदा माणसाला जर भूक लागली ना, ती काही कळत नाही, मी काय खायलो काय खाई नाही, काही असं काही कळत नाही आहे. आणि कशाची संध्या कशाचे स्नान म्हणले, भूक लागलेली आम्हाला काही त्याचं देहभान नाही आहे. आणि आमचा जठराग्नी ना तो काय झालेला, प्रदीप्त झालेला आहे. या लागी नृपनाथा वरिष्ठा समुदायासी वरवंटा अन्न ओगवर्य धर्मिष्ठा आणि कवाटा नवदावे. तुम्ही काहीही आमची पूजा अर्चना करू नका, फक्त एकच धरा की आम्हाला काय करा, तुम्ही आता भोजनाची व्यवस्था करा. असे म्हणल्यानंतर 3 प्रहर दहालिया निशी आम्ही जातसो स्नानासी विलंब नाही स्नान संदेशी सत्वर माघारे येतोसे. 3रा प्रहर चालू आहे म्हणले, आम्ही लवकर जातो, स्नान संध्या वगैरे आम्ही आटोपतो आणि लवकर स्नान वगैरे करून आम्ही येतो, संध्या वगैरे करून. एकोणी ऋषीचे उत्तर मनी हर्ष युक्त नृपवर म्हणे कृत कृत्य झालो पार केला उद्धार महाराजा. हे ऋषीमुनीने सांगितल्यानंतर राजाला खूप आनंद झाला. महाराज तुम्ही म्हणतात तसं लवकर या आणि असे आम्ही संध्या करून येतो म्हणल्यानंतर राजाला आनंद वाटला. आजी साधन द्वादशी मी लाभलो परम सुकृतेसी पार नाही माझ्या भाग्यासी समुदायासी पातलेसी. ऋषी म्हणतात किती मी पुण्यवान आहे की या संप ऋषींचा मेळा त्या द्वादशीला माझ्या घरी आलेला आहे, न बोलवता आलेला आहे. खूप मी कृत्य झालो महाराज. जरी स्वामीचे दये करुण सकळ पदार्थ अनुकरून दान पर्यासे एक विज्ञापन कृपा घना पुरियसे. राजाने ऋषी मुनींना हात जोडले, एक माझी विनंती आहे की माझं पर्व काल आहे, पण
कुठली विनंती आहे? माझा तव आलोट नेम, जो हरिहरा ते दुर्गम, तो सिद्धी न्यावा जी सुगम, कृपा करुणी सातारा. माझा एक नियम आहे, वेळेमध्ये सर्वजण हरिहराचा जो आपला नियम आहे ना, दुर्गम आहे, तो द्वादशीला लोक जेवतात आणि विनमुख कुणी जाऊ नये म्हणून तुम्हाला उशीर तुम्ही जास्त करू नका. तुम्ही पण वेळेला या, कारण तुम्ही जर वेळेवर आले नाही तर मला बाकीच्या लोकांना तुमच्या अगोदर जेवायला बसवता येणार नाही आहे. म्हणून कृपा करून या. तरी साधी जे साधन द्वादशी, विलंब लावाजी स्नानासी, न होता भानुदयादशी, भोजनासी बैसावे. तुम्ही विलंब करू नका, बरोबर उदयास तुम्ही या. आणि द्वादशीचा जो माझा नियम आहे तो मला मोडू देऊ नका, ही तुम्हाला मी विनंती करतो. विलंब लावू नका, लवकर लवकर स्नान करा आणि तुमचं काय असेल ते यांनी करा आणि लवकर या. हेची विनंती परिसावी, कृपाळवा सिद्धी न्यावी, तथास्तु म्हणे भट गोसावी, समुदाय ऋषिराहो. सर्वांनी म्हणले ठीक आहे, ऋषींनी, ब्राह्मणांनी, द्विजांनी सर्वांनी म्हणले ठीक आहे की आम्ही लवकरात लवकर येतो. स्नानाती गेला ऋषींचा मेळा, नृप पातला खरे पाकशाळा, 60 खंडी अन्न गोळा, 1 लाख वटी दुर्वासू. पहा राजा किती दयाळू असतो ते माहिती आहे का? आपल्यासारखं अन्न नाही आहे. लोक जेवायला बसवायला म्हणले की काय करतात आणि काय नाही, पण राजा तसा नव्हता, दयाळू होता. आणि तो पाकशाळेमध्ये गेला, सर्वांना त्या पाकवाल्याला सांगितलं आचार्याला की एवढे एवढे लोक आहेत, संपूर्ण स्वयंपाक करा असे त्यानं सांगितलं. तथाच समुदायाकडे गेला. स्नानादी गेला ऋषीचा मेळा, नृप पातला पाकशाळा, 60 खंडी त्यावेळेसचे बरं का, 60 खंडी आणि अन्न गोळा केला. आणि इतर मंडळी 60 सहस्र अन्ने पचविली षडरसो, राये सावरून स्नान संदेश, देवार्चनासी बैसला. ते 60 खंडी ऋषीमुनी वेगळे आणि 60 सहस्र हे बाकीचे जेवणारे भटजी वगैरे ते वेगळे. आपल्यासारखं नाही बा सुशिक्षितांचं. गुरुजी त्यांचे 2 आणि आमच्याकडचे 2, 4 जणांचा स्वयंपाक एवढा मी केला न, काय सांगावं माझी परिस्थिती. 3 दिवस मी उठलेच नाही. काय नाकातनं बोलणं. किती लोकांचा? 4 लोकांचा. या कलियुगामध्ये सांगायची काही गरजच नाही हो. त्यांचं बसणं, त्यांचं उठणं, त्यांचं बोलणं, हे राजाने केवढा स्वयंपाक केलाय महाराज. आणि अशी संपूर्ण त्याला सांगितलं. आणि राजा पूजेला बसलाय, देवार्चनाला बसलेला आहे. षोडोपचारी पूजा अर्पुण्या षड गरुड ध्वजा, पंचमहायज्ञ महाराजा करुणी बैसला निवांत. भगवंत पूजा करता असताना पंचोपचार आहे आणि राजोपचार आहे, षोडोपचार आहे. आपल्यासारखी पूजा नाही बरं का, आपली ठोक पूजा आहे. आपली ठोक पूजा म्हणजे काय, एकदम सगळे देव आहेत ते आपल्या याच्यामध्ये पातेल्यामध्ये घ्यायचे, बिशिंग खाली द्यायचा, खळखळ गजात. कोणाचं कोणाला पाया लागतो, कोणाचं कोणाला नाक लागतो, ते काही नाही घेणे देणं नाही आहे. बिशिंगमध्ये सगळा घेतले आणि एकदा खळखळ केले, पालथी उलटी केली की त्याला बसा आपल्या जाग्यावर. आपली पूजा नाही तर त्या राजाची पूजा नाही आहे तशी. त्यानं भगवंताची षोडोपचार पूजा केली, विष्णू सहस्रनामाचा पाठ केला, भगवंताची पूजा वगैरे केली आणि अर्चनाला तो बसलेला आहे. पंचमहायज्ञ पण केलं. राव बैसला मार्ग लक्षित, तेव्हा दिनकर उदयो होऊ पाहत, साधन वेळा तेने साजित, राव मनात गजबजला, म्हणून या लगबडी दूत धाडले अति तातडी, ते लक्षून या गंगेची थडी, ऋषिराया हाकारले. कुठलीही गोष्ट वेळेमध्ये करावी, जो आपला नियम आहे तो करावा. आणि आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होईल अजिबात करू नये. अंबरीश राजा स्नान संध्या वगैरे करून भगवंताची षोडोपचार पूजा वगैरे सर्व करून सगळं बसलाय, नामस्मरण चालू आहे. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय नामस्मरण करतो, पण वेळ निघून चालली आहे.
काय करावं काय नाही. अमरीश राजांनी काय केलं, एका दूताला पाठवलं. म्हणून या तथ राव म्हणून या लगबडीसी दूत धाडिले अति तातडी. ते लक्षून या गंगेची तडी ऋषिया हकारले. दूत गेला गंगेच्या स्थानी, तिथे गेला. सगळ्यांना तिथं म्हणू लागला. काय म्हणू लागला, येरी इकडे गंगा तेरी अगर्षण ऋषी करी. कोणी शिरोमणी जाळा माझारी स्नाने करती सारी तरी. कोणी करती स्तोत्र पाठ, कोणी करती स्तोत्र पाठ. कोणाचे न हलती ओठ, जप करती एकनिष्ठ. कोणी निळखंड आराधती. कुणी जप करायला, कुणी शेंडीला गाठ मारायला, कुणी अनुष्ठान करायला लागले, कुणी काय करायला लागलंय. कुणी निळखंडा म्हणजे कुणी भगवंता शंकराची उपासना करू लागलेला आहे. ऐसे ब्राह्मण ठाई ठाई गुंतते झाले ते समयी. तव राजदूत पावनी हृदयी घाबरले भोलती. असं कुणी काही करत होतं, कुणी काही करत असताना राजाचे दूत आले म्हणले की सर्वजण घाबरले. आणि घाबरल्यानंतर म्हणती महाराजा सत्वर बाहात असे इंद्र पवार. भोजनाते होत असे उशीर चलावे सत्वर स्वामिया. तू काय म्हणाला, ऋषीमुनी हो, संत हो, चला महाराज तुमची वाट पाहा लागलायत आणि उशीर झालेला आहे. प्रत्युत्तरण देती बापुडी. एक धरुण नासिक बोंडी. एक उघडी करुण शेंडी लगबुळबुडी झाडतसी. तव करुण या घर्षण दुर्वास बोले वचन. अद्यापि झाले नाही ध्यान जपतर्पणी विधियुक्त. आता हे राजाचे दूत सगळे म्हणत असताना कुणी बोलत नव्हतं. कुणी जप करीत होतं, कोणी ध्यानाला बसलं होतं, कोणाचं तर्पण चाललं होतं. सगळे मौन धारण केले. मग ते त्यात दुर्वास ऋषींनी बोलले, काय अरे बाबा, आमच्या आणखीन काही जपतप वगैरे संध्या वगैरे झालेली नाही आहे आणि त्याला वेळ आहे आणखीन. भानुदय न होता केवी अर्घे तर्पणाची वार्ता. जाऊन या सांगा अंधपणाचा विधिविधानता सारुणी येऊ. जा राजाला सांग, भानूचा उदय झालेला नाही आहे, अर्घ्य दिलेलं नाही आहे, तर्पणाची आमची वेळच झालेली नाही आहे. आणि तुझ्या राजाला जाऊन सांग, विधी आणि विधान जे आहे ते पाळल्याशिवाय आम्ही येत नाही आहेत. आम्ही ब्राह्मण नसो अनार्थी. स्नान संध्या सारुणी परती. बैसावे येऊनी पंक्ती. तैसी आमची स्थिती तर नसेची. सज्जन हो, ही जी पंक्ती भगवंत सांगतात ना, ही खूप महत्वाची बरं का. हल्ली जे घडतंय ना, नुसतं गळ्यामध्ये पांढरा दोरा घातला म्हणजे तुमची मुंज झाली नाही आहे, नुसतं त्याचं आचरण करणं काही उपयोग नाही आहे. केव्हाही तुम्ही भगवंताचं जर तुम्हाला वेळ नाही आहे माहिती आहे, तुम्ही गडबडीमध्ये आहात हे माहिती आहे, कलियुग आहे माहिती आहे, पण आता कोरोनामुळे तुम्ही म्हणतात ना घरी आहे, किती लोकांनी संध्या करतात, किती लोक आचरण करतात, कुणीच नाही आहे. म्हणून एखाद्याने जेवायला बोलवलं म्हणजे आपला कुलधर्म, कुलाचार, आपली पूजा आरत्या सोडून जायचं नाही आहे. हे भगवान दुर्वास ऋषी मुनी सांगतात. काय म्हणतात, आम्ही ब्राह्मण नसो अनार्थी. आम्ही अनार्थ करणारे ब्राह्मण नाही आहेत, स्वार्थी ब्राह्मण नाही आहेत. आमचा काही नियम आहे. म्हणून प्रत्येक दिवशी परवाला सांगितलं, कितीही गडबड असो, कितीही आपल्याकडे असो, भगवंताचं गायत्री जप हा केलाच पाहिजे. हे तुमच्या एक कवच आहे, याच्यासारखं कवच नाही आहे. म्हणून स्नान संध्या आम्ही केल्याशिवाय येणार नाहीयेत, आम्ही काही दुसरे ब्राह्मण नाहीयेत असं दुर्वास ऋषी म्हणतात. जे न करती संध्या स्नान विधियुक्त तिळ तर्पण. तेशीची सारथी भोजन तरी ते ब्राह्मण नव्हेची. पहा, मी म्हणत नाही आहे, लक्ष्मीला भगवंत म्हणतात की जो स्नान करत नाही. या कलियुगामध्ये तर अहो हे IT वाले जे इंजिनियर डॉक्टर आहेत ना, काय करते ते स्नान. रात्री 12-1 वाजेपर्यंत बसलो, उठायला उशीर झाला, मग आज म्हणलं मी थोडं आता उद्याला स्नान करू. नाही, स्नान दररोज केलंच पाहिजे. आणि जे स्नान करत नाही, जे भगवंताची सेवा करत नाहीत, संध्या वगैरे करत नाहीत, ते ब्राह्मणच नाहीत असं भगवंत म्हणतात. शूद्रवत ते नर जान रव रवती तया ते पितृगण.
काय ब्राह्मण पुढी जन्मोन सार्थक कवन तो जन्माचे पहा. जो ब्राह्मण संध्या स्नान आचार विचार पाळत नाही तो ब्राह्मणच नाही असं भगवंत म्हणतात. त्याचा जन्मून काहीही उपयोग नाही आहे. तरी जाऊन या सांगा रायासी क्षण एक अवकाश भोजनासी सारुण्या नित्य नेमासी समुदायासी येतसो. एक जा भगवंताला दुर्वासुरीचे म्हणाले राजाला जाऊन सांग. मी परवाला म्हणालो आचार प्रभवो धर्म. आज पण काही लोक आहेत रेल्वेच्या वेळ जर झाली दुपारची माध्यान्ह संध्याची रेल्वेमध्ये जर असेल उतरतात संध्या वगैरे करतात आणि नंतर करतात. त्या साधूच्या त्या गुरुजींच्या मोठमोठे विद्वानांच्या लोकांवर साधूच्या संतावर आपण आज जगत आहोत. संत सांगतात ना इथं म्हणेल गुरुजी काय होई काय तुम्हाला ज्याला सांगायचे त्याला कळालं. इथं येथे कुणाचे काय बा गेले ज्याचे त्याने अनहित केले. सांगायचं काम आमचं आहे करायचं का नाही काम तुमचं आहे. अहो एक ग्रस्त होते अहो म्हणले हो महाराज आता तुम्हाला नावं ठेवायला लागले. ते म्हणले मी ऐकलंच नाही. चांगल्या गोष्टीच ऐकायच्या दुसऱ्या गोष्टी ऐकायच्या नाही आहेत. तसं इथं ऋषी म्हणाले जा राजाला जाऊन सांग की आमचं अनेक राहिलेलं आहे पूजा पाठ वगैरे आमचे चालू आहे आणि आणखी वेळ लागेल. ऐसे ऋषीचे उत्तर ऐकून दूत परतले सत्वर जेथे असे नृपवर सांगती सत्वर वृत्तांत. ज्या ठिकाणी अंबरीश राजा बसला होता त्या ठिकाणी दूत गेले आणि त्याला सांगितलं ते उत्तर सांगितलं. नृपे ऐकुनी वचनासी परम संकोचित मानसी जने विघ्न दिसे द्वादशी न साधे साधनात याजी पै. मनामध्ये राजाच्या लक्षात आलं हे काहीतरी विपरीत घडतंय. हे माझं जे वचन आहे माझंच हे सगळं आहे ते काही आज द्वादशीमध्ये विघ्न काहीतरी आलेलं आहे. काही लोक विघ्न संतोषी असतात आपलं जे नित्य नियमान चाललंय ते होऊ देत नाहीये. तुम्ही जे हे असं काही नाही केलं ना कोण सुखी आहे हो. दान नाही धर्म नाही आतिथ्य नाही काही नाही आहे तर तुम्ही सुखी आहात का नाही. कसे काय रामदास स्वामी आपल्याला म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूच शोधोनी पाही. मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. ते दुसऱ्या लोकांना त्रास देतात दुराचारी आहेत ते तरी सुखी आहेत का नाही. कुचेष्टा करणं असं करू नका. असं दुर्वास ऋषीच्या मनामध्ये आलं की त्यांनी ओळखलं की काहीतरी हे विघ्न आपल्या द्वादशीच्या व्रतामध्ये आलेलं आहे. पण आता काय करावं. तरी उपावो करवा कवन परम कोपिष्ट दुर्वास दान शाप देईल न जाणे क्षण परम विघ्न उदिले हे. आताचे भटजीसारखे आताच्या याच्या द्विजासारखे मुनी नव्हते. एखाद्याला जर शाप दिला ना तर तो तसा होत होता. आता आपण पहिलं आता नळ राहिले नाहीत. पूर्वी नळाखाली एकमेकीला बाया शाप द्यायच्या कशा तुला असं होईल तुझं तसं होईल तुझं तसं होईल. काही होत नाही. कारण का तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. तपश्चर्या केली तरी आपण म्हणले खरं होईल ना. आपण संध्याच करत नाहीत अनुष्ठानच करत नाहीत. आपण म्हणलेलं खरं कसं काय होईल होऊ शकणार नाही ना. तसं राजाच्या लक्षात आलं हे काही असा तसा बाबा नाही आहे. हे असे तसे काही मुनी नाही आहेत. हे दुर्वास मुनी आहेत आणि यांनीच आपल्याला शाप दिला तर आपलं काही खरं नाही आहे. एक क्षणा माझी संपूर्ण होऊन जाईल आहे. हे विघ्न आलेलं आहे. आता काय करावं आणि काय नाही. तथाच आजपर्यंत साधनासी पाही अपायो घडला नसे काही. अहो देवा हे काही कैसी नमाई उदेली. आजपर्यंत माझं जे व्रत चाललंय त्याला काहीच बाधा आलेली नाही आहे. आपण ही जे मला आज विघ्न आलेले भगवंता आजपर्यंत कधीच मला नाही पण याला उपाय काही आहे. हे भगवंता अनाथनाच्या
अनाथाच्या नाता काय करावं हे देवा. बरं ही काही नवाई आता बरोबर नाही आहे. ऐशी चिंता करिता हृदयात परमसंचित नर्पणात तव संधी पातली त्वरित साधन वेळा द्वादशी. या राजानं काय केलं, मनामध्ये चिंता करत असताना, हृदयात चिंता करत असताना नृपता संधी साधली आणि द्वादशीची वेळ आहे ना ती त्यानं साधली. मग नृपे विचारून मानसी करिता झाला महाज्ञासी नैवेद्य अर्पणी मा विष्णूशी देवळा तीर्थासी प्रासिले. भगवंताला प्रार्थना केली, हे भगवंता अनाथाच्या नाता तू कसा आहेस, निर्गुण आहेस, निराकाराच. देवकीच्या नंदना हो देवकीच्या नंदना बासुक क्षयना करुणा का येयना. देवकीच्या नंदना भगवंताचं विष्णूचं नारायणाचं राजांनी मनामध्ये चिंतन केलं आणि यज्ञाला सुरुवात केली आणि जो नैवेद्य होता ते महाविष्णूला अर्पण केला आणि महाविष्णूचं काय केलं, तीर्थप्राशन केलं. तीर्थप्राशन केल्यानंतर सिद्ध करवणी आयाती मार्ग लक्षित नृपती स्वस्थ बैसलासे किती ऋषी मार्ग लक्षितसे. अशा प्रकारे त्यानं केलं सर्व आणि आपल्या जाग्यावर जाऊन बसला. एरीकडे गंगा तिरी ऋषी ते जाणवली अंतरी मग उठता झाला झडकरी समुदायी ऋषीरावो. इकडे गंगा तीराला काय झालं, सर्व ऋषी एकत्र झाले. मग उठा चला उद्या लवकर चला असं म्हणून सर्व ऋषी समुदाय एकत्र झाला. परम लगबगे ते अवसरी पातले नृपाच्या महाद्वारी करुणिया जय देकारी म्हणे सत्वर सारी यज्ञाते. सर्वजण गोळा झाले मोठ्याने आणि जयदेकार सुरू झाला आणि चला लवकर करा, यज्ञ तुमचा आहे संपवा. करुणी पंच महायज्ञाते नैवेद्य अर्पी देवाते उशीर झाला ते भोजनाते तुझ्या व्रताते नृपवरा. राजाला हे नृपवरा, हे राजा लवकर आटप, यज्ञ वगैरे लवकर कर आणि नैवेद्य वगैरे दाखव आणि आम्हाला जेवायला वाढ. राये कुनिया वचन म्हणे सकळ विधी करुण करुण्या तीर्थग्रहण साधन वेळा साधिली. म्हणून नित्यनियमाने जे भगवंताची पूजा करतो, नित्यनियमाने भगवंताचा तीर्थप्रसाद घेतो, आलेलं विघ्न कुठल्या प्रकारे जाईल काही सांगता येत नाहीये. मग असे ऋषी म्हणल्यानंतर राजाने सांगितलं, बाबा माझा जो नियम होता ते भगवंताची मी पूजा वगैरे केली आणि भगवंताचं तीर्थ मी काय केलं आहे, प्राशन केलेलं आहे. असं म्हणल्यानंतर तथाच आता भोजन मात्रासे उरले ऋषी म्हणे आहा काय केले तू ते तव भोजन घडले शेष उरले ते ब्राह्मणाते. म्हणली बाकीचे सगळे जेवून गेले आणि त्यांचं शेष राहिलंय तो आम्हाला देतोस. ऋषी मुनीला राग आला. तीर्थ प्रसाद ग्रहण करिता तरी भोजन समानिता तत्वता आम्ही न सेवची आता शेष अन्न नृपवरा. हे आता जे लोक जेवून गेले बाकीचं शेष राहिलं ना ते प्रसाद होईल, आम्ही काही आता जेवणार नाहीये. इंद्रपनाता तू तव परमानु सुज्ञ राया केवी आचरणाची हे क्रिया म्हणून या परम क्रोध ऋषीवर्या हृदया माझी उपजला. हे अमृष ऋषी मुनिवर्या तुला हे सगळं माहिती असताना, हे सगळं तू करत असताना तू काय केलं असं म्हणल्यानंतर तुम्हा या दुर्वास ऋषीला राग आला मनामध्ये. म्हणे चांडाळा पायी आता मज ऋषी ते उपेक्षण तत्वता माझा महिमा तुवा नेनता किव्या व्रता साधिला. तुला माहितीये माझे नियम माझं सगळं असताना तू हे काय केलास, माझं व्रत माहीत असताना तू हे नियम भंग केलास. क्रोधे थरथरा कापत असे दोन्ही अधरपुटी हालत असे सर्वांगी क्रोधे लवत असे काय बोलत असे राया ते. थर कापू लागले. आता काय बोलतात आणि काय नाही. गर्व झाला तुझ्या मानसी मीच साधितो द्वादशी तरी स्वीकारी आता शापासी भोगी गर्भवासी शतजन्म. तुला गर्व झालाय
मी एकटाच द्वादशी करतो, माझ्याशिवाय कुणी हे करीत नाही आहे. तुला गर्व झालाय ना, आता भोग, मी तुला शाप देतो. म्हणून संतांचा शाप, संतांचा जे आहे ना त्यांना अतिशय सज्जनपणाने त्यांचा मार्ग ऐकला पाहिजे संतांचा, ऋषींचा. पण इथे काय प्रकार झाला, आता शाप ऐक, भोग तू आता शाप. कुठला शाप आहे, तरी स्वीकारी आता शापो भोगी गर्भवासी 7 जन्म, 7 जन्म तुला आता हे सगळं भोगावं लागणार आहे. ऐसा शाप ऋषी वत्ता घाबरा झाला नृपनाथा, म्हणे केवता उदेला अनर्था, म्हणून कापत थरथरा. हात जोडले ऋषीमुनीला आणि काय केले भगवंता म्हणून लागला आणि थरथरा कापू लागला, घाबरू लागला. पहा केवढा अनर्थ रायाते, अभिमान ओढवला तयाते, अभिमान न साहे भगवंताते, प्रियतयासे निराभिमान. केवढा त्याला अभिमान भोवला आणि त्या अभिमान आहे भगवंताला प्रिय. निराभिमान कर्म करिता तो परमप्रिय भगवंता, या लागेन हरी जे अहंता, जाणते पुरुषांनी. एवढा त्याला सगळं करत असताना थोडा अभिमान झाल्यामुळं आता काय करावं काय नाही हे सुचेनासं झालं. पुण्यमार्ग आचरता पहावो, तेथे उत्पन्न झाला अपावो, म्हणती नाचरावो हे हाहो, झणी ऐसे न म्हणावे. आता सत आचरण अंगी करत असताना, अहंकार रहित हे सगळं करत असताना हा अपाय झालाय. काय करावं आणि काय नाही आहे, उत्पन्न झालेली स्थितीला आता काय करावं. जे पुण्यकर्म आचरले ते केवी वाया गेले, ऐसे न म्हणावे वहिले ते का सावधान. आपल्याला काय काय वेळेला होतं, एवढं मी करतो देवदेव मी एवढा देवदेव करतो, आलेल्या गेलेल्यांची सेवा करतो, अमकं दान करतो, पण असं कसं काय झालं असं म्हणू नये. भगवंत काय सांगतात, मी सगळं उद्यापन केलं, सगळं गेलं, पण आता कसं काय करावं असं कधी म्हणू नये. वाया गेलं हे मी केलेलं कर्म वायाला गेलं असं कधीही म्हणू नये. भावे विन देवादि देवो, केवी आतुडेल पहावो, परी केली कर्माचा निर्वाहो, देवादि देवो संपादी. तुम केलेलं भगवंताला माहिती असतं, पण मी एवढं केलं आणि ते वायाला गेलं असं कधीही म्हणू नये. जैसे उत्तम भूमीसी कन पेरिता होय वर्धमान, जरी अपूर्ण झाला धन तरी न जाय कण तिचे. आपण ज्वारी वगैरे पेरतो, पण काही वेळेला जास्त येते, काही वेळेला कमी येते. तिथं जमीन आपण पेरलं नव्हतं का, न पेरलंच होतं. तेवी सत्पात्री दान देता, ते वाया न जाय तत्वता, किंचित कृपा धन ओसरता, पीक हाता दागत असे. म्हणून या अनन्य भावे, निराभावाने कर्म करावे, तेची प्रिय कर रमावे, भावार्थ बळे करून या. किंचित सुद्धा अहंकार येऊ नये. आणि जर हे माझ्यामुळं करतोय, हे मी करतोय, आता आपण मी पेरलंय हे सगळंच उगवल असा मनामध्ये आपल्या अहंकार नाही आला पाहिजे. म्हणूया तथाच असो आता हे समग्र कथा भाग राहिला दूर, कर जोड ज्ञानपवर उभा समोर ऋषींच्या. ती बाजूला थोडा सोडा आणि हा अमरीश राजा ऋषीमुनीच्या समोर जाऊन हात जोडू लागला आणि भगवान त्या ऋषींची प्रार्थना करू लागला. म्हणे स्वामी आमा राजा, कौन अपराध देखिला माझा, म्हणून पाप दिदला ओदा, या धोक्षदा मानिना. ऋषीचा हात जोडला आणि माझा काय अपराध घडला की तुम्ही मला एवढा शाप दिला आहे, माझ्यावर तुम्ही क्रोधायमान झालेला आहे. हे अधोक्षदा. ऋषी म्हणे ते समयी तुवा तीर्थग्रहण करणी पाही, माझे वचन असत्य नाही, भोजना वैसविती आम्हाते. म्हणून कुणी एखादा अतिथी जेवायला बोलवला असेल ना, एखाद्या कोणाकडे कुलधर्म कुलाचार असतो आणि त्याच्या ब्राह्मण यायच्या अगोदर आपण जेवून घेऊ नये. अशा प्रकारचं दुष्कर्म कधीही करू नये. एखाद्याला आपण जेवायला वगैरे सांगितलं असेल तर तो व्यक्ती जेवल्याशिवाय आपण जेवू नये असं शास्त्र आहे. पण ते मला ऋषी म्हणतात की तू काय केलंस, आम्ही यायच्या अगोदर तू तीर्थग्रहण केलंस
तथाच न पाचारिता ऋषीवरा आले समुदायाचे मंदिरा ते घरी आमागारे उघडिता नृपवरा श्लास वासने दिले जसे. आणि हे आपलं तथाच असो आता हे समग्र कथा भाग राहिला दूर कर जोडून या नृपवर उभा समोर ऋषींच्या. हा जो कथा अगोदर थोडा सांगितला होता तो बाजूला ठेवा आणि मी सांगतो त्या ऐका. म्हणे त्या राजाने त्या मुनीला हात जोडले. म्हणे स्वामी या महाराजा कवन अपराध देखिला माझा म्हणून शाप दिला ओझा हे अधोक्षजा मानेना. दुर्वास ऋषीला राजा म्हणतो माझा कोणता अपराध झाला तुम्ही मला एवढा शाप दिला. ऋषी म्हणे ते समयी त्वा तीर्थग्रहण करणी पायी माझे वचन असत्य नाही भोजना वैसवेशी आम्हा ते. तू तीर्थ ग्रहण केलंस आणि आम्हाला आता जेवायला बसवतो असं. पहा एक एवढे संकटी नृपवर व्यसनी पडला साचार परी कृपाळ तो सर्वेश्वर जाणे अंतर सकळा ते. न पाचारिता ऋषीवरा आले समुदायासी मंदिरा तरी आधारे दवडिता नृपवरा असला देवाने जेसी की. एवढं तुझं पुण्य आहे न तू बोलवता एवढे ऋषीगण आले सर्व काही आम्ही इथे आलो समुदायाचा मंदिरा आला आणि तो आलाच भाषण आम्हाला इथं करतात. या लागी ग्रही पातल्या भूसर त्या ते आतिथ्य करावे फार तो शून्यात हे आद्यंतर आशीर्वचने घेईले. इथं ऋषीगण आलेले असताना त्यांचा आशीर्वाद वगैरे तू घ्यायचा असताना रिक्त हस्ते दवडिता पायी कठोर वचन बोलिता तेही तेने तो संताप निर्दयी अंतःकरणी शापित असे. जरी द्यावया नाही धन तरी बरवा की दे सन्मान परिवित्त असून यान देव वेदान हे विहितपण साजेना. तुझ्याकडे एवढं दान धर्म असताना तुझ्याकडं पैसा असताना अडका असताना सगळी संपत्ती असताना तुझ्याकडे मागायला असताना तू देत नाहीस ना हे बरोबर नाही आहे. तरी थोडे अथवा फार देऊन तुषवावे अंतर मग कृतज्ञता द्विजवर सहजशी हो येऊ पाये. थोडं तरी यांना तू दान धर्म कर थोडा तरी यांना वस्त्र अलंकार वगैरे तुझं. असंतुष्टा द्विजा नष्टा असंतुष्टा द्विजा नष्टा हे प्रतिपाद्य हे वेद प्रतिपदा याला प्रतिष्ठा या लागी कर्मश्रेष्ठा विधिवाटा अतिरिजे. ब्राह्मण द्विज हे जे एकदा त्यांना तुझं काही दिलं नाहीत ना आणि त्यांना तर आपलं काय होतं नाश होतो नाश पावतो ब्राह्मणाला काही दिलं नाही तर. ऐशे कर्मंबरीश करिता प्राप्त झाला नाश मग हृदय आठवी रमा विलास केला ध्यास बहु येणे. ऋषींचा दुर्वास ऋषींचा शाप झाला आणि त्यांना किती मोठं शापाचं सामोरं जावं लागलं आणि असे अकर्म अंबऋषीला भोगावं लागलं. त्यांना सर्व नाश झाला आणि मग भगवंताचं नामस्मरण भगवंताला आठवू लागले. हे रमापते हे उमापते त्याचा धावा करू लागले अंबरीष ऋषी. म्हणे वैकुंठवासी रमाधवा धाव कैवार्या केशवा मी तवा अनुसरलो जीव भावा तुझी या सेवा जगदीशा. हे भगवंता अनाथाच्या नाथा मी तुझ्यामुळे तुझी सेवा करत असताना हे सगळं विसरून गेलो आणि मी तुझाच धावा घेतला होता. ब्राह्मण तव तुझे मुख ऐसे जाणूया निष्ठक व्रत आचारलो एकनिष्ठ केवी हे अरिष्ट उदले. मी भगवंता तुझ्या तीर्थ प्राशन केलं आणि सर्वांना जेवायला वाढलं. मी ब्राह्मणाचीच पूजा केलेली आहे मी काही दुसऱ्यांची पूजा केली नाही आहे. पण भगवंता हे केवढं अनिष्ट माझ्या हाताने घडलंय आता काय करावं. कवन पातकाती राशी म्हणून क्रोध आला तुझसी या लागी शापित शे ऋषी कवन उपायासी करू आता. भगवंता काय माझ्या हातातनं पातक घडलेलं आहे कशामुळे हे घडलेलं आहे माझे काय माझ्या ह्याच्यामध्ये घ्याय मला सांग. तुझेची मुख हे ब्राह्मण. भगवंता तुझं मुख म्हणजे ब्राह्मण आहे. ब्राह्मणोच मुखमासी ब्राह्मणाचं मुख म्हणजे भगवंताचं मुख हे ब्राह्मण हे भगवंताचं मुख आहे. हे असं असताना तुझे ते मुख हे ब्राह्मण जाणून मांडले अन्नदान आम्ही तुमचे मुखे अन्न शाप वचन उचितपण केवी देवा. भगवंता ब्राह्मणाचं मुख आहे म्हणून तुला मी अन्नदान दिलं म्हणून तुझ्या पुढे आम्ही नैवेद्य वगैरे अर्पण केला. आमचं काय चुकलं तरी कृपाळू तो दिनोद्धारो
ऐसे बोलती विधी हर तरी ऋषी वचनांचा वनवा थोर शांत करी कृपा दे. हे भगवंता, तू ब्राह्मणाचं मुख तूच म्हणलेलं आहेस, म्हणून आम्ही तुला नैवेद्य अर्पण केला आणि सर्वांना जीव घातलं. हे ऋषीश्वरा, तू अन्नदानासारखं महत्व नाही आहे आणि सगळं दिनोद्धारा तूच आहेस आणि आम्हाला एवढं तुम्ही शाप दिला ऋषींनी, काय काम येतं? तरी कृपाळू तो दिनोद्धारा, तू कृपाळू आहेस, दीनानाथ आहेस, सर्वास्ताना दयाळू आहेस आणि पतित पावना, तू पतित पावना दयाने रे, तू तव कृपेचा सागर. ऐसे वदनाती ऋषेश्वर तेथे एसी हे लहरी क्रूर पातली हरिहरा न लोटे. भगवंता, तू कसा आहेस? कृपेचा सागर आहेस भगवंता, कृपेचा सागर आहेस. आणि हे सागर असताना ऐसे वदता ती ऋषीश्वर, सगळे ऋषी म्हणतात की तू कृपेचा सागर आहेस. आणि हरिहरा, हे एवढा आलोट समुदाय मला मी काय करू आता? कौन पातकाचा ठेवा मी तव आचरलासे देवा, आच म्हणून हेची करुणा हृदय केशवा तुझिया. माझ्या हातातनं काय चूक घडली? गत माझं काय पापाचा ठेवा होता की तू आता मला एवढा भोगावं लागायला लागलाय? भगवंता, मी तवा आचरणासे देवा, मुनिया येती करुणा हृदय केशवा माधवा. तूच गदा गर्भवासावा चुकवावा पंत, या लागी केले दान तपोव्रत, तेथेही होतसे आघात तरी समूळ मात उडे की. हे भगवंता, तुम्ही सांगितलं दान करावं, धर्म करावं, ब्राह्मणाला करावं, दीप ध्यान द्यावं, वैदरित योगाला करावं, आणि मी हे जे केलं आणि माझ्या पदरीत असेल तर एक असं होईल त्याच्यावर कोणाचा विश्वास राहणार नाही. हे भगवंता, सांग पाहतो आता काय करावं? पहा करिता अन्नदान राया ते उडवले महाविघ्न, तोची प्रत्यय मद लागून आला दान तात्काळी. ब्राह्मण भोजन केले प्रथम दिवशी, प्रचित देखील प्रातः काळासी, न येता न देता दुर्जनासी गाठी पडली तात्काळी. तयाने ओढण नेले राजद्वारी उभे केले, कारागृहाती भोगले अस्तमित स्नानासी. प्रभू न करी वचना ज्ञाने, खोटण्याचे खरे केले, दंड पाहून लवलाई रौप्य ज्ञाने ऋषी संख्या. ऐसा पुण्यमार्गाचा प्रादुर्भावो तात्काळ फळला पाहो, अंबरी पाशाते तोची न्यावो घडे पहाहो अनयासे. पहा, अंबर ऋषीला हे जे घडलं ते कशामुळं घडलं, काय घडलं त्याने सांगतात. मग करुणास्वरी अनंत आळाविता झाला नृपणात, सर्वा रत्मा जगन्नाथ कळले हृदयगत रायाते. म्हणे धावणे न करिता वृद्ध बुडो जा पाहे तत्वता, मग माझीही वत्सलता केवी शुभे भूमंडळी. मग पवनाते टाकून मागे गरुडाते सोडून वेगे, धावणे गेले लवलागे उभा उभी अंतरंगी उभा ठेवा. माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, राज्याची कांता कोरांड मागे. भगवंताला यावं लागतं बरा. कसं यावं लागतं? या ऋषीमुळं किती पुण्य होतं त्याचं. एकदा असं झालं की जेवढी आपली तपश्चर्या असेल, जेवढा आपला भगवंतावर दृढ विश्वास असेल, नाही भगवंत येणारच आहेत, मी कितीही करू, शबरीची किती भगवंत रामराय येणारच आहेत, तसं प्रत्येकाचं येणारच आहेत असं दृढ विश्वास पाहिजे. एकदा असंच पुण्यपर्व काल होता, द्वादशी होती आणि धर्मराजाला वाटलं की भगवंत कृष्ण माझ्याकडं द्वादशीचं भोजन जेवावं अशी खूप म्हणी इच्छा होती. द्रौपदीला सांगितलं, द्रौपदीनं स्वयंपाक वगैरे केला, पण भगवंत जेवायला यावं, सगळीची इच्छा असून का भगवंत आले पाहिजेत ना, तसं स्वयंपाक वगैरे सगळं झाला. मग अर्जुनाला सांगितलं की अर्जुना भगवंताला घेऊन ये. अर्जुन गेले, पण भगवंत काही येईना झाले. भगवंताची प्रार्थना केली, भगवंत आले नाही आहेत. धर्मराजाने केली भगवंताची प्रार्थना, करुणा का येईना, भगवंत येईना झाले. नकुलाने प्रार्थना केली, सहदेवाने प्रार्थना केली, सर्वांनी प्रार्थना केली. जेवायचे ताट वगैरे सर्व भरलेले आहेत. सज्जन हो, संपूर्ण काही पक्वांना केलेत भगवंताला जेवण्याकरता, पण भगवंत काही येईना झालं. तर मग इतक्यामध्ये आपण ज्याला म्हणतो ना, याला काय कळतंय,
याच्या अंगामध्ये फक्त शक्तीच आहे नाही, तो तर खरी व्यक्ती कामाला येतो. आणि ताट वगैरे सर्व बघितले असे बा वाढलेले. आणि भीमाने विचारलं, का हो हे काय चाललं, ताट वगैरे बसले, जेवायला बसा ना. ते म्हणजे अरे काय करावं भीमा, सर्व ताट वगैरे सर्व वाढलेले, सर्व स्वयंपाक तयार आहे, पण कृष्णाची आम्ही वाट पाहतो, पण कृष्ण काही येतच नाहीये. किती तिची विनंती केली पण कधी येतच नाहीये. असं का म्हणले 5 मिनिटात? अरे म्हणले आम्ही सकाळपासून बोलून येईना, 5 मिनिटं काय म्हणायला लागलात? अरे सगळं झालं, ताटात वाढा. अरे म्हणले वाढलेले ताट, पण भगवंत येतच नाही आहेत. थांबा म्हणले. 2 मिनिटामध्ये घरामध्ये गेले, पर्णकुटीमध्ये गदा आणली आणि तिला नमस्कार केला आणि तिला सांगितलं, एक तर कृष्णाला तरी येऊन घे, नाही तर मला तरी घेऊन जा. अशी गदा गरगर गरगर फिरवली आणि वरी टाकून दिली. टाकल्याबरोबर भगवंताला कळालं हे महात्मा खूप वेगळं आहे. आतापर्यंत सगळे होते ते वेगळे होते. आणि तीच गदा खाली सुटली आणि भीमाच्या जर डोक्याला लागली, नको ते पाप आपल्या ध्यानी येईल, नको ते येईल भगवंताना. आणि ती गदा जसं जसं खाली येईल तसं सगळे बघू लागले, आता काही भीमाचं काही खरं नाही, आता काही भीमाचं खरं नाही आहे. आणि जवळ भीमाची आली की ताबडतोब भगवंत आले आणि गदा धरली. म्हणून देवकीच्या नंदना बाग सुखे खायना, करुणा का येईना. आणि गदा धरल्यानंतर सर्वजण आले, हे कृष्णा. अर्जुन म्हणले, अरे भगवंता मी तुला किती तुझी उपासना करू लागलो, तुला बोलू लागलो, तुला आला नाही. पण म्हणले तुम्ही जी माझ्या मला बोलत होता ते वेगळं होतं आणि हा जो बोलवत होता तो वेगळं होतं. त्यानं बघा खरंच माझी आहे, भैया मला तरी ने, तर तू तरी ये. म्हणून किती एकनिष्ठ भगवंताची सेवा करायला पाहिजे. अशी कोणी गदा वगैरे फेकू नका बरं का. दगड वगैरे पाठवतात. पारेकर गुरुजीनं सांगितलं होतं आणि भगवंत आले त्यांची गदा धरली. तुमची गदा दगड वगैरे कोणी धरणार नाही, डोक्याला वगैरे जखम होईल असं करू नका. कारण का तपश्चर्या करावं लागते, भगवंताचं तेवढं नामस्मरण करावं लागतं, तेव्हा भगवंत येतो. नाही तर उगा दगड फेकला आणि रिकामं काम होईल असं काही करू नका. आणि तसं ऋषी त्या भगवंताची सेवा करत असताना असा हा प्रकार घडलेला. आता काय करा भगवंता, ही मी तुझी सेवा करत होतो आणि सर्व काही असं तुझं करत असताना हे काय घडलं. आणि असं कळताच भगवंताला त्याची दया आली ऋषींची. आणि भगवंताला वाटलं मी जर गेलो नाही तर लोकांना वाटल आपण भगवंताची किती सेवा केली तरी भगवंत आपल्याकरता धावून येत नाहीये. आणि मला या गुरडावर बसले वायुवेगानं जेवढ्या भगवंत निघाला तर दाबतोच. आणि भगवंताला वाटलं आता धावून यावं लागेल. अरे गरुडाला मागं सोडलं आणि भगवंत वायुवेगाने त्या ठिकाणी आला आणि उभा राहिलाय. एरीकडे नृप चक्र चुडामणी जोडण्या द्वयबद्ध बांधणी उभा ठेला ते ऋषी सानिध्यानी तोच चक्रपाणी देखिला. ऋषीने हात जोडलेले आहेत, ऋषींचा मेळा सगळा भरलेला आहे. आणि तितक्यात भगवंत वैकुंठ नायक त्या ठिकाणी पोहोचले, उभे राहिले. एरीकडे नृपचक्र चुडामणी जोडण्या द्वैवाणी उभा ढेकला ऋषी सन्निधी तो चक्रपाणी देखिला. सहस्र चपळे समान तेज दाखले देदीप्यमान एकाएकी शेष नयन येऊन उभा ठाकला. भगवंत शेषशाही भगवंत स्वतः येऊन उभा राहिला. तर तेज एवढं ते सगळं चमकू लागलं. तथाच असं असताना राये पाताची नयनी दंडप्राय लोटांगणी उभा ठेला बद्ध पाणी स्तुती स्तवणी अनुवादे. भगवंत पाहिलं, अंबरीश ऋषींनी भगवंताचं रूप पाहिलं आणि स्तुती करू लागले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असं म्हणलं. भगवंताकडे पाहत राहिले ते अंबरीश ऋषी आणि भगवंताची स्तुती गान करू गाऊ लागले. स्तुती स्तवणी अनुवादे भगवंताची स्तुती केली. दुर्वासे घातला नमस्कार उभा समुदायाची सत्वर स्तुती वादे जगदीश्वर ऋषीश्वर पूजित असे. या अंबरीश ऋषीने भगवंताला नमस्कार केला. दुर्वास ऋषी तिकडे पाहत राहिले आणि दुर्वास ऋषीने सुद्धा भगवंताची जगदीश्वराची स्तुती केली.
ऐसे होता ते वेळी बोलता झाला वनमाळी नृपवरा पाहुनी ते वेळी मुख कोमाले दिसतसे मग बोलतसे नृपवर कथिला झाला समाचार म्हणे परम कुपित ऋषीश्वर निरर्थ कशा पिले. मग भगवंताला विष्णूला अंबरीश ऋषीने झालेला वृत्तांत सांगितला. हे ऋषी माझ्यावर रागात आलेत, कोपलेत म्हणजे रागावत आलेत आणि हे असं झालेलं आहे. सगळं वृत्तांत सांगितला आणि निरर्थक माझ्यावर रागात आलेत असं पण सांगितलं. ऋषी पापाचा वनवा जाळू पाये देव भावा कृपाळू तव मेघ केशवा शीतल करी वर्षोणी. हे भगवंता, हे ऋषी जे रागात आलेत ना, शाप देत आहेत ना, इंद्रपनाथा, हे भगवंता तू काय कर, तू कृपाळू आहेस, मेघाचं वर्षाव कर आणि त्यांना तू शांत कर, त्यांना शीतल कर. एकूण इंद्रपाची करुणा बोले वैकुंठीचा राणा म्हणे दुर्वासिने करिता विचारणा चापिला राणा अंबरीश. भगवंत म्हणाले दुर्वास ऋषीत ना त्यांनी विचार केला नाही, मी काय करतो हे काही केलं नाही आणि शाप त्यांना बघा काय केलं, अंबरीशीला शाप दिलेला आहे. आधीच मला मास विशेष परिद्वादशी तिथी सरस नृप आचरिता निर्देश तरी शापा साधार केवता. पहा, द्वादशी तिथी अगोदर किती पुण्यवान आहे आणि त्यामध्ये हा मलमास आलेला आहे. मलमासामध्ये या अंबरीश ऋषींनी एवढं पुण्याचं काम केलं असताना, असं सर्व काही काम केलं असताना, पापाचा क्षय नसताना, निर्दोष असताना कुठला आधार आहे की त्यांनी हा इथं शापाचं हे केलेलं आहे. द्वादशी ते ब्राह्मणाते उदक अर्पिते तरी त्याते तरी फळ लाभे यज्ञाते स्वर्गी पितळाते संतोष ज्याने व्रत केले द्वादशी पार नाही त्वाची या पुण्यासी मी जनार्दन संतोषी किवित याते अवधव. एवढं पुण्यवान असताना, एवढं सर्व काही असताना, ब्राह्मणाला दान धर्म करायचा असताना तुम्ही जयाते व्रत केले द्वादशी पार नाही या पुण्यासी. जो माणूस द्वादशीच्या तिथीचं पालन करतो त्याच्यासारखा माणूस पुण्यवान नाहीये. असं सगळं केलं असताना वरी केली या अन्नदान या ते पूर्वजा होय उद्धरण न करी तरी रवरवन दारुण पितृगण भोगिती. आणि हे तर तुम्ही दान धर्म केले नाही, पितरांना पुढे खूप त्रास होतो असं भगवंत सांगतात. एसीचे पुण्य तिथासी नृप आचरता पुण्यरासी तरी केवी बाधी तयासी शाप भय ऋषीच्या. म्हणून जो माझा भक्त आहे, जो माझी उपासना करतो, अशा कितीही ऋषींनी पापाचा त्यांना तुम्हाला शाप दिला, काहीही केलं, तुम्ही पुण्यवान जर आहात तर परी तपश्चर्ये आगळा मुनी नेनोनी वदले शापवाणी तरी स्वयमी चक्रपाणी सोशी न जातनी गर्भवास. भगवंत म्हणाले या ऋषीने तुला शाप दिलाय, पण शापाचा उशाप कसा करायचा, मी स्वतः त्यांनी दिलेला शाप काय करील मी भोगील. पण एक अंबरीशा तुला अतिशय काही त्रास होणार नाही आहे. पण माझी या भक्ता काय आताच म्हणलं मी भक्ताचं जे भगवंत दुःख कसं निवारण करतो हेच निवारण करतो. भगवंत म्हणाले तू काही काळजी करू नकोस, तुला त्यांनी शाप दिला आहे ना, तर मी काय करणार आहे, गर्भवास शतजन्म तुला गर्भवास दिले होते नाही, त्याचं वचन मी काय करेल, मी पूर्ण करीन. तरी उशापवानी एक वरचे शून्य टाकी एक शेष उरे जो दशक तो अवश्य भोगी दे. मी तुला उशाप देतो, वरचे शून्य काढून टाक आणि एक शेष वर राहणार आहे, एक दशक राहणार आहे, तेवढं तू काय कर भोग. त्या माझी चतुर्भाग रीती दोन्ही जलचरे दोन्ही वनचरे ती दोन विप्र दोन भूपती रामकृष्ण तरती जडमूड. त्यात सुद्धा चतुर्भाग कर आणि दोन जलचर दोन वनचर होऊन दोन विप्र दोन भूपती राजे होतील. रामकृष्ण तरती जडमूड आणि या रामकृष्ण नामस्मरणानं ते काय होईल, उद्धरून जातील. ऐसा उशाप वदता वाचा संतोष स्वामी दिनाचा गर्भवास निरसील रायाचा स्वयतयाचा अंगीकारी. स्वतः भगवंतानं काय केलं, त्याचा निर्वाण नाहीसा केलेला आहे. मग आनंदून या नृपती ऋषी मेळासे श्रीपती साधून या द्वाती चिती कौतुक रीती दावित. मग
माझ्या भगवंतानं माझं हे ऋषीने दिलेला शापसुद्धा मला या द्वादशी स्थितीची मी व्रत केल्यामुळे कसं मला भगवंतानं मुक्त केलं. विमानांनी तात्काळी नृप उद्धिरिला ते वेळी येशी द्वादशी नहाळी ऋषीमंडळी विलोकित. बाकीचे ऋषीमंडळीला सुद्धा एवढा आनंद झाला. सज्जन हो, द्वादशी स्थितीचं महत्त्व साक्षात भगवंतानं येऊन जे काही ऋषींना सुद्धा समजावून शाप दिलेला असताना सुद्धा, जन्म द्यायचा गर्भवासाचा शाप दिला असताना सुद्धा भगवंतानी त्याला या राजाचा उद्धार केला. समस्ती करुणी जय रेकार निमिते झाले शारंगधर अदृश्य झाला सर्वेश्वर युतका प्रकार पै झाला. म्हणून अंबरऋषी द्वादशीचं केलं असताना ब्राह्मणाचं भोजन दर द्वादशीला केला असताना तो कसा उद्धरून गेला, भगवंताने त्याचा कसा उद्धार केला. स्वयं भगवंत आले म्हणून हे भगवंत आले आणि मग सर्वांनी भगवंताचा जय जय केला गेला. शारंगधर विष्णू आणि सर्वेश्वर त्या ठिकाणी अदृश्य गेले आणि अदृश्य झाले आणि तिथून निघून गेले. कथा भाग परम ऐकिला म्हणून श्रुतिया सकळा श्रवणधारे परसविला एक संपत पंचवर्ष श्री अधिकमास महात्मा ग्रंथ. म्हणून या द्वादशी तिथीचं अतिशय महत्त्व आहे. जे दान करतील, धर्म करतील, त्याचा इतका पर्वकाल या द्वादशी तिथीचा नाही आहे. म्हणून आज अंबरऋषीनं द्वादशी तिथीचं तिथे महत्त्वाचं द्वादशी तिथी करत होता आणि कसा उद्धरून केला, भगवंताने त्याला कसं नेलं, ही कथा आपण आजच्या अध्यायामध्ये ऐकलेली आहे. इतिसे अधिकमास महात्मा ग्रंथ पद्मपुराणातील संमत मनोहर सुधविरचित चतुर्दशोध्याय गोडा 14व्या अध्यायामध्ये त्या अंबरऋषीचा उद्धार कसा झाला ही कथा आपण ऐकली. म्हणून झालेली सेवा आपण या ठिकाणी आज इथं संपवत आहोत. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.